आज आपण बुद्धिमत्ता या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक आपला 3 जो आहे, तर यातील 3.4 हा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काही स्वाध्यायामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला अक्षर मालिका बघायची आहे आणि अक्षर मालिकेवरून आपल्याला पहिल्याचा दुसऱ्यासोबत कसा संबंध लागला तसा तिसऱ्याचा चौथ्यासोबत संबंध लावायचा आहे. तर आज आपण यातील पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की YPC जसे VSA तसे IKP जसे काय. तर याचं आपण स्पष्टीकरण पाहू. तर पहा, याचं आपण या ठिकाणी अक्षर मालिकेमध्ये हे जे अक्षर आहेत कोणत्या स्थानावर आहेत ते आपण लिहून घेतले आहेत. Y हे 25 वर आहे, P हे 16 वर आहे आणि C हे 3 वर. तसं V हे 22 वर, S हे 19 वर आणि A हे 1 वर आहे. तर यांचा कसा संबंध लागलेला आहे बघा. तर हे 22 मध्ये जर आपण 3 मिसळले तर 25 व्हायलेत. मग आता इकडून 16 मध्ये जर आपण 3 मिसळले तर 19 व्हायला लागलेत आणि इकडून परत 1 मध्ये जर आपण 2 मिक्स केले तर 3 यायला लागलेत. तशाच पद्धतीचा आपण इकडे संबंध लावायचा आता. तर या ठिकाणी 9 आहेत म्हणजे इकडून आपण 22 कडून 3 मिसळल्यानंतर 25 झाले होते. तर मग इकडं आपण 9 मधून जर 6 काढले म्हणजे 3 काढले तर 6 होतं. म्हणजे 6 नंबरला या ठिकाणी जे अक्षर आहेत त्या ठिकाणचे येईल हे. म्हणजे 6 मध्ये 3 मिसळले तर 9 झाले. त्याच्यानंतर आपलं काय झालं, इकडून 16 मध्ये 3 मिसळल्यावर इकडे 19 झाले. म्हणजे ह्या 11 मध्ये आपण 3 मिसळले, ह्या 11 3 मिसळले तर 14 होतात. 6च्या नंतर 14वा अक्षर येते. त्यानंतर इकडून 1 मध्ये 2 मिसळल्यावर 3 झाले होते. तर आता हे 16 जे आहेत म्हणजे 16तून 2 काढले 14, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 14 येतील. म्हणजे 14 मध्ये जर 2 मिसळले तर 16. म्हणजे जशा पद्धतीचा इकडं सिक्वेन्स लागला तशाच पद्धतीचा आपण इकडे लावून घेतला. 6, 14 आणि 14 नंबरवर जे अक्षर आहे तर त्या ठिकाणी येईल. आता 6 नंबरवर कोणतं आहे अक्षर मालिकेमध्ये, तर F हे अक्षर आहे म्हणून या ठिकाणी हे F. त्याच्यानंतर 14 नंबरवर कोण आहे, या ठिकाणी 14 नंबरवर N आहे म्हणून 14 नंबरवरचं N येतं. नंतर हे 14च नंबर आहे म्हणजे Nच येते. त्या ठिकाणी F N N हे आपल्या स्वाध्यायामधील जे पर्याय आहे F N हा पहिला तो बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा की FK ID आणि MR. तर FK सोबत जसा ID चा संबंध लागला तसा MR सोबत कशाचा संबंध आहे. तर आपण काय करूया की या ठिकाणचे जे अक्षर मालिकेमधील यांचे स्थान आहेत ते लिहून घेऊया आपण. तर या ठिकाणी पहा 6 आणि 11 आणि 9 आणि 4 आलेला आहे. जर आपण या 6 मध्ये जर आपण 5 मिक्स केले तर 6 आणि 5 किती होतात, 11 होतात. आणि या 9 मधून जर आपण 5 काढले तर इथं 4 यायला लागले. तर आपण तसंच इकडे करूया. या 13 मध्ये आपण काय करूया, 5 मिक्स करूया तर किती होतात, 18 झाले. मग आता या पुढच्या संख्येमध्ये सुद्धा जी संख्या आहे तर त्याच्यामधून आपल्याला या ठिकाणी इकडं 5 मिक्स करायचे आहेत आणि इकडं 5 वजा करायचे आहेत. तर पर्यायामध्ये कोणत्या संख्येत बघा या ठिकाणी अक्षर आहेत आपल्या ठिकाणी की V आणि W आहे. पहिला पर्याय V आणि W यामध्ये एवढा संबंध येईल का, कारण का 23 नंबरला आणि हे 24 नंबरला आहे. 24 मधून 23 काढले काय आणि मध्ये 20 केलं तर जास्त संख्या आली म्हणून हा तर पर्याय येणार नाही. आता P बघा, P आणि K. P कुठं आहे या ठिकाणी 16 नंबरला आहे. आपण लिहून बघू 16 नंबर या ठिकाणी. या ठिकाणी 16 आणि K कुठं आहे, K हे आपलं 11 नंबरला आहे त्याच्यामध्ये. आता बघा या ठिकाणी आधी मिसळवले होते म्हणजे मिळवले होते 5 म्हणून 11 झाले. नंतर इथं वजा केले हे आलं. या ठिकाणी आपण म्हणजे मिळवले होते प्लस केलं म्हणून 18 झाले. आता इथे या ठिकाणी वजा करूया. 16 मधून जर 5 काढले आपण तर 16 मधून 5 केल्यावर 11 आहेत म्हणून या ठिकाणचा पर्याय जो आहे P आणि K हा योग्य आहे. या ठिकाणी पर्याय नंबर 2. आता तिसरं काय आहे, FGH तसे KLM PQR तसे काय. या ठिकाणी बघा हे 6 हे 7 नंबरला आहे, हे 8 नंबरला आहे. हे 11 12 आणि 13 अनुक्रमे 6 7 8 आल्यानंतर 2 अंक मधले सोडले 9 आणि 10 आणि सोडून 11 12 13 वर आलेले आहेत. आता नंतर पुन्हा अनुक्रमे 14 आणि 15 सोडले 16 17 18 म्हणजे या ठिकाणी 9 आणि 10चं सोडून
11, 12, 13 घेतलं. या ठिकाणी 14 आणि 15 सोडले. 16, 17, 18 घेतले. या ठिकाणी 19 आणि 20 सोडूया. आता या ठिकाणी 21, 22 आणि 23 नंबरला कोण आहे? तर 21 नंबरला या ठिकाणी बघा 21, 22 आणि 23 यू व्ही आणि डब्ल्यू. यू व्ही आणि डब्ल्यू. यू व्ही डब्ल्यू. दुसरा येते. या ठिकाणी चौथा प्रश्न काय म्हणते? बी सी जसे ई, जी के जसे काय? या ठिकाणी बघा बी हे 2 नंबरला, सी हे 3 नंबरला आहे आणि एफ हे ई हे 5 नंबरला आहे. आता याच्यात कसा संबंध लागला? 2 आणि 3 ची जर बेरीज केली, 2 अधिक 3 बरोबर 5 आले. तसंच आपण काय करायचं? 7 अधिक 11 ची बेरीज केल्यानंतर किती येतं? 18. 5 5 10 आणि 5 15 16 17 आणि 18 8 आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 3. त्यानंतर 5वा प्रश्न काय आहे? बी डी जी आय तसे व्ही टी क्यू ओ तसेच जी आय एल एन जसे काय? तर आपण याचं स्पष्टीकरण बघू. तर या ठिकाणी बघा आपण स्थान लिहून घेतलेत 2 4 7 9 22 20 17 आणि 15. आता बघा 2 मध्ये जर 2 मिळवले, 2 आणि 2 4 अधिक 2 चा फरक झाला. या ठिकाणी 4 मध्ये जर आपण अधिक 3 मिसळले तर 4 आणि 3 7 आणि 7 मध्ये जर अधिक 2 मिसळले आपण तर 9 म्हणजे 2 3 2 चा झाला. या ठिकाणी 22 मधून जर आपण 2 काढले तर 20, मग 20 मधून जर आपण 3 काढले तर 17 आणि 17 मधून जर आपण 2 काढले तर 15. म्हणजे इथं प्लस 2 3 2 आलं, इथं वजा 2 3 2 आलेलं आहे. तर आपण तसंच करूया. इथं काय केलेलं आहे बघा, 7 मध्ये जर 2 मिक्स केले 9 आले, 9 मधून जर 9 मध्ये 3 मिसळले 12 आले, 12 मधून 2 काढले 14 आले, 12 मध्ये 2 मिळवले 14 आले. तर आपण या ठिकाणी सुद्धा अशी संख्या येतील की आपल्या की आता वजा याच्यातून ही संख्या वजा केल्यानंतर पर्यायमध्ये बघा आपल्यामध्ये काय दिलेलं आहे? एस क्यू एन के. एस क्यू एन के मध्ये बघा बरं काय संबंध येतो? एस कोण्या स्थानावर आहे? आता पहिला पर्याय जो आहे एस क्यू एन के, तर 19 17 14 11. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 19 मधून जर 2 गेले तर 17 यायले, पण 17 मधून आता 3 काढले आपण तर 14 आणि 14 मधून जर 2 काढले तर किती येतात? 12 येतात, पण इथं 11 यायलेत म्हणून हा पर्याय येणार नाही. एस क्यू एन एल. आता एस क्यू एन एल हे कोणत्या स्थानावर आहे बघा. आणि दुसरा पर्याय काय आहे? एस क्यू एन एल 19 17 14 आणि 12. आता 19 मधून जर आपण 2 काढले तर 17 आले, 17 मधून 3 काढले 14 आले, 14 मधून 2 काढले 12 आले. म्हणजे जो तिथला जो सिक्वेन्स आहे तो इथं लागत आहे. 2 वजा 2 वजा 3 आणि वजा 2. तर या ठिकाणी बघा दुसरा पर्याय, या ठिकाणी बेरीज वजाबाकी जशी झाली तशी इथं बेरीज झालेली आहे. आता वजाबाकी करण्यासाठी आपलं काय आलं? एस क्यू एन आणि एल. याचा कसा आहे की 19 17 17 14 12. आणि 14 12. या ठिकाणी 19 मधून 2 गेले 17, 17 मधून 3 गेले 14 आणि 14 मधून 2 गेले 12.